बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 45,000 कोटी रुपये वर्षाला मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देत असतो। राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेवरून क्रेडिटचा कलगीतुरा रंगलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना साथ घालतायत। आतापर्यंत जवळपास 12 राज्यातल्या वेगवेगळ्या सरकारांनी महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याचा धडाका लावलाय। यात अगदी विरोधी पक्षांचा सुद्धा समावेश आहे। पण या योजना म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवीन ट्रेंड असल्याचेच आरोप होत आहेत। कारण या योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत मात्र खडखडाट होतोय। PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात अशा महिला केंद्रित योजनांवर 12 राज्यांमध्ये अंदाजे 1.68 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत। यामुळे एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढतोय। अशा योजना थांबवल्या नाहीत तर GDP वाढीवर वाईट परिणाम होण्याची भीती सुद्धा राजकीय विश्लेषक वर्तवतायत। आता या कल्याणकारी योजनांमुळे महिलांचं किती कल्याण होणार हा नंतरचा मुद्दा आहे। पण राज्यावर कर्जाचा बोजा असताना, इतर अनेक समस्या असताना फक्त लाडकी बहीण योजनेला प्रचाराचा मुख्य मुद्दा करून त्याचं क्रेडिट घेण्यासाठी चढाओढ करून निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।